20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दलचा जो जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारने केलीच पाहिजे, यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे। मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे। याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारने 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू। जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे। महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे। ते 100-150 लोकांना लागतंय, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलंय, त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही। परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे। याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे, त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही। मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलंय मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे, जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतंय हे आपल्या लक्षात येईलच। त्या दिवशी जर लवकर ते संपलं, आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही, हे मराठा समाजाने विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय। लक्षात येईलच की किती वेळात संपतंय, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही। जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही, तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं, जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं, तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या विषयाचे काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू। आणि जर ते